पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं आपल्या चॅनलवरती या ठिकाणी स्वागत आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी गणेश पाटील तुमच्यासाठी सी पी मुंबईचा कट ऑफ. आता बघा, भरपूर विद्यार्थ्यांचा प्रश्न होता, सर माझी कॅटेगरी SC आहे, माझी कॅटेगरी ST आहे, मी OBC आहे, ओपन आहे. प्रत्येक कॅटेगरीनुसार विद्यार्थ्यांचा प्रश्न होता, मी या कॅटेगरीमध्ये जनरल आहे, मी पोलीस पाल्य आहे किंवा मी प्रोजेक्ट अफेक्टेड आहे, माझ्या कॅटेगरीचा कट ऑफ किती लागेल. आणि मुंबईचा जो काही या ठिकाणी ग्राउंड आहे तर ते पूर्णपणे पार पडण्याची प्रोसेस आता समाप्त होण्याच्या या ठिकाणी शेवटच्या टप्प्यात आहे. तर सांगण्याचा जो काही मोटिव्ह होता, महत्त्वाचा मुद्दा होता की मुंबई CPचा जो काही कट ऑफ आहे तर तो कोणत्या कॅटेगरीसाठी किती लागणार आहे आणि आता 24 मार्क घेणारा विद्यार्थी पण लेखी परीक्षा देणार, असा या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा समोर आलेला आहे. तर मित्रांनो, आता मैदानी चाचणीच तुमच्यासाठी महत्त्वाची ठरलेली आहे. तुमच्यासाठी गेम चेंजर आणि गोल्डन चान्समध्ये मैदानी चाचणी आहे लेखी परीक्षापेक्षा. तर ते कसं काय, कोणत्या कॅटेगरीचं कोणत्या जिल्ह्यामध्ये कमी, कोणत्या कॅटेगरीसाठी कमी, कोणत्या जिल्ह्यात जास्त, कोणत्या कॅटेगरीसाठी जास्त कट ऑफ लागल, सगळे मी तुम्हाला CP मुंबई संदर्भात अपडेट देणार आहे. त्याच्यानंतर 24 मार्क घेणारे विद्यार्थी पात्र होईल का, क्वालिफाईड होईल का, सगळं मी तुम्हाला अपडेट डिटेलमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, त्याच्यामुळे सर्व कॅटेगरीचे विद्यार्थी असो, पुरुष असो, महिला असो, सगळ्यांनी शेवटपर्यंत बघा. आणि एवढे मार्क जर तुम्हाला असतील तर तुम्ही पोलीस होणार म्हणजे होणार. तर एवढे मार्क मिळवणारे विद्यार्थी पोलीस होतील. सगळे अपडेट मी तुम्हाला आता डिटेलमध्ये देतो. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांमध्ये शेअर करा. तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. तर समोर तुम्ही चांगल्या पद्धतीने पाहू शकतात, मुंबई पोलीस भरती ग्राउंड कट ऑफ 2026. हा कट ऑफमध्ये जर तुम्ही बसत असाल तर लेखी परीक्षा देऊ शकतात, अदरवाईज परीक्षा देऊ शकत नाहीये, हे याच्यामध्ये या ठिकाणी सत्यता आहे. तर बघा, 24 गुण घेणारे विद्यार्थी पात्र होणार, असा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तो मुद्दा काय आहे ते मी तुम्हाला पुढे सांगतो. त्याच्या अगोदर तुम्ही कॅटेगरीनुसार कट ऑफ बघून घ्या. तुमच्या एवढे मार्क तुम्हाला असतील आणि ज्यांचं ग्राउंड बाकी आहे त्यांना एवढे मार्क घ्यायचे आहे. ठीक आहे. तर बघा, SC कास्टचा या ठिकाणी पहिले बघणार आहोत. जनरल 34 लागणार आहे. SC साठी या ठिकाणी जनरल 34, महिला 30, स्पोर्टमॅन 28. त्याच्यानंतर समोरचं आहे प्रोजेक्ट अफेक्टेड, याच्यासाठी या ठिकाणी बघू शकतात प्रोजेक्ट अफेक्टेड 28, अर्थक्विक अफेक्टेड 25, एक्स सर्व्हिसमॅन 25, पोलीस पाल्य 26 आणि होमगार्ड 32. त्याच्यानंतर समोरची कॅटेगरी आहे ST जनरल 32 लागणार आहे. जनरल म्हणजे सर्वसाधारण, महिलांसाठी 30, स्पोर्टमॅनसाठी 31. आता इथं लिहिलेलं आहे की जनरल 32 म्हणजे 32 आणि 32 पासून पुढे जेवढे तुम्हाला मार्क आहेत असे विद्यार्थी या ठिकाणी लेखी परीक्षेसाठी क्वालिफाईड होतील, असा हा कट ऑफ असतो. महिलांना 30 दिलंय तर 30, स्पोर्टमॅन या ठिकाणी 31 आहे, प्रोजेक्ट अफेक्टेड 28 आहे, अर्थक्विक अफेक्टेड 26, एक्स सर्व्हिसमॅन 28 आणि या ठिकाणी पोलीस पाल्य बघू शकतात समोरचं किती आहे 25 आणि होमगार्ड 32. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी आपली विजयसाठी जनरल 36 आहे. त्याच्यानंतर महिलांसाठी 33, स्पोर्टमॅन 32, प्रोजेक्ट अफेक्टेड 33, अर्थक्विक या ठिकाणी 28 आहे, एक्स सर्व्हिसमॅन 26. त्याच्यानंतर या ठिकाणी बघू शकतात समोरचं पाहू शकतात पोलीस पाल्य 25 मार्क घेणारा पात्र होईल. होमगार्डसाठी या ठिकाणी 36. त्याच्यानंतर NTB कॅटेगरी, तर याच्यासाठी जनरल 36 आहे, महिलांसाठी 30 आहे, स्पोर्टमॅन 33 आहे, प्रोजेक्ट अफेक्टेड या ठिकाणी 32 आहे, अर्थक्विक अफेक्टेड 28 आहे, एक्स सर्व्हिसमॅन 25 आहे. त्याच्यानंतर पोलीस पाल्य या ठिकाणी 25, होमगार्डसाठी 35. त्याच्यानंतर NTC कॅटेगरी, NTC जी कॅटेगरी आहे त्याच्यासाठी जनरल या ठिकाणी 36 देण्यात आलेला आहे. 36 महिलांसाठी या ठिकाणी 32 म्हणजे 32, स्पोर्टमॅन 32, प्रोजेक्ट अफेक्टेड 34, अर्थक्विक अफेक्टेड 30, एक्स सर्व्हिसमॅन 25. त्याच्यानंतर पोलीस पाल्य या ठिकाणी लागणार आहे 25, होमगार्डसाठी 35. त्याच्यानंतर NTD जनरल 36, महिलांसाठी 33. त्याच्यानंतर 32 स्पोर्टमॅन, प्रोजेक्ट अफेक्टेड 35, अर्थक्विक अफेक्टेड 32, एक्स सर्व्हिसमॅन 28, पोलीस पाल्य 28. त्याच्यानंतर होमगार्डसाठी 36. तुमची कॅटेगरीनुसार मेरिट चेक करून घ्या. हे सगळं तुमच्या कॅटेगरीनुसार तुमच्या आरक्षणानुसार मेरिट आहे. त्याच्यानंतर ओबीसी जनरल 34, महिलांसाठी 30, स्पोर्टमॅन 28, प्रोजेक्ट अफेक्टेड 30. त्याच्यानंतर अर्थक्विक अफेक्टेड 26, एक्स सर्व्हिसमॅन 26, पार्ट टाईम. त्याच्यानंतर पोलीस पाल्य या ठिकाणी 25, होमगार्डसाठी या ठिकाणी जवळपास 34. त्याच्यानंतर ACBC जे मराठा समाजाचे विद्यार्थी आहे त्यांना वेगळं आरक्षण आहे. ACBC त्यांना जनरल 36, महिलांसाठी 32, स्पोर्टमॅन या ठिकाणी 31 आहे, प्रोजेक्ट अफेक्टेड 34 आहे, अर्थक्विक अफेक्टेड 32, एक्स सर्व्हिसमॅन 25.
त्याच्यानंतर पोलीस पाल्य 25 आणि होमगार्ड 36. त्याच्यानंतर EWSला जनरल या ठिकाणी 30. आता हा 30 का बरं लागेल कमी? कारण जे मराठा समाजाचे आपले विद्यार्थी मित्र आहेत त्याच्यामध्ये पुरुष असो किंवा महिला, तर त्यांना ACBC लागू केलं आहे, म्हणून ते विद्यार्थी तिकडे चालले गेले आणि त्यांचं EWSचं डायरेक्ट बंद झालं. त्याच्यामुळे EWSमध्ये संख्या झाली कमी आणि त्याच्यामुळे तुमच्यासाठी लागेल EWS जनरल 30, महिला 26, स्पोर्टमॅन 28, प्रोजेक्ट अफेक्टेड 28, अर्थक्विक 26, एक सर्व्हिसमॅन या ठिकाणी बघू शकतात 25, पोलीस पाल्य 26 आणि होमगार्ड 28. त्याच्यानंतर समोरचं ओपन आहे, ओपनसाठी सगळ्यात हायेस्ट मेरिट लागल. जनरल 40, महिला 37, स्पोर्टमॅन 35, प्रोजेक्ट अफेक्टेड 35, अर्थक्विक या ठिकाणी अफेक्टेड 33, एक सर्व्हिसमॅन 39, त्याच्यानंतर पार्ट टाईम 30, त्याच्यानंतर पोलीस पाल्य 34 आणि होमगार्ड या ठिकाणी 38. तर बघा, अशा पद्धतीने तुमच्या कॅटेगरीसाठी जर तुम्ही मुंबईला अर्ज केलेला असेल तर कट ऑफ लागणार आहे तुमच्या कॅटेगरीसाठी तुमच्या आरक्षणानुसार. याच्यामध्ये पुरुष महिलांसाठी सेपरेट मी पूर्णपणे एक्सक्लुझिव्ह आणि चांगल्या पद्धतीने माहिती दिलेली आहे. तुमची कॅटेगरी आता चेक करा. कॅटेगरीमध्ये तुम्हाला कोणतं आरक्षण आहे, सर्वसाधारण आहे का पोलीस पाल्य आहे का अर्थक्विक अफेक्टेड आहे का प्रोजेक्ट अफेक्टेड आहे, ते व्यवस्थित बघा. त्याच्यानुसार तुमचे मार्क चेक करून घ्या की तुम्हाला एवढे मार्क आहेत का आणि तुम्ही पात्र होऊ शकतात का. आता याच्यामध्ये ज्यांचं ग्राउंड बाकी आहे, आता बघा हे सगळ्यांचं आहे ज्यांचं ग्राउंड बाकी, त्यांनी यांच्या हे जेवढे मार्क देण्यात आलेले आहे याच्या पुढं मार्क घेण्याचा प्रयत्न करा. असं नाही की सरांनी 35 सांगितलं तर 35च घेणार. जास्तीत जास्त तुम्हाला घेता आलं पाहिजे की जेणेकरून तुम्हाला सिलेक्शन तुमचं होईल पोलीस भरतीमध्ये. आणि 25 मार्क घेणारे सुद्धा पोलीस या ठिकाणी होण्याचे जास्तीत जास्त या ठिकाणी विद्यार्थी आहेत. म्हणजे 25 मार्क घेऊन ते या ठिकाणी पोलीस झालेले, ग्राउंडमध्ये 25 मार्क घेऊन ते क्वालिफाईड झाले. लेखी परीक्षा दिली 99-100 मार्काची, तिथं त्यांनी चांगले मार्क मिळवले आणि आज ते विद्यार्थी पोलीसमध्ये आहेत. तर तुम्ही असं सुद्धा या ठिकाणी केलं, असं तुम्हाला जास्तीत जास्त नियोजन करायचं आहे, जास्तीत जास्त मार्क घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता याच्यापेक्षा महत्त्वाचं एक गोष्ट होती की 24 मार्क घेणारा पोलीस होणार का. आता तुम्हाला माहिती आहे की 24 भरपूर विद्यार्थ्यांचा प्रश्न होता की 24 मार्क आहेत, मी पात्र होईल का आणि पास होईल का. तुम्हाला जरी 24 मार्क आहेत परंतु पोलीस भरतीमध्ये अट आहे की तुम्हाला किमान 50% गुण मैदानी चाचणीमध्ये पाहिजे. जर 50 गुणांचे 50% गुण केले तर तुम्हाला 25 मार्क आणि त्याच्या पुढं मार्क पाहिजे. जरी तुम्हाला 50% गुण जरी असले त्याच्यामध्ये तुमची कॅटेगरीमध्ये तुम्ही कट ऑफमध्ये बसत असाल तर तुम्ही लेखी परीक्षा देऊ शकतात, अन्यथा तुम्हाला चान्स भेटू शकत नाही आहे. विद्यार्थी 40-40 मार्कावाले सुद्धा नापास झालेले आहेत. सांगण्याचा मुद्दा काय आहे की तुम्हाला मार्क जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि सांगण्याचा अजून एक मुद्दा होता की तुमची कॅटेगरी चेक करा, एवढे मार्क तुम्हाला असतील तर तुम्ही क्वालिफाईड आहे. काही अडचण असेल तर 7248994648 आपला व्हॉट्सॲप नंबर आहे, याच्यावरती SMS करा, मेसेज करा, तुमच्या सगळ्या क्युरीज अडचणी सॉल्व्ह केल्या जातील. आता तुम्ही कुठल्या जिल्ह्यात फॉर्म भरला, आता मेरिट विद्यार्थ्यांचा प्रश्न होता कोणत्या जिल्ह्यात कमी लागेल, तर मुंबईला सहजासहजी कमी लागेल. कारण मागच्या वर्षी आता हे जे मेरिट हे पूर्णपणे जागांचा विचार करून, अर्जांचा विचार करून तयार करण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये तुम्ही म्हणाल बदल होईल का, याच्यामध्ये 1-2 मार्कांचा बदल होऊ शकतो, परंतु पूर्णपणे याच पद्धतीने मेरिट लागेल. कारण मागच्या वर्षी 2500 जागा होत्या तर ते मेरिट वेगळं लागलं होतं जास्त याच्यापेक्षा. यावर्षी 3500 जागा आहे, ते मेरिट कमी लागेल आणि अर्ज पण कमी आले. त्याच्यामुळे काळजी घेऊ नका, टेन्शन करू नका. जास्तीत जास्त ग्राउंडची प्रॅक्टिस करा, तयारी करा, अभ्यास करा. ज्यांचं ग्राउंडचं हॉल तिकीट यायचं बाकी त्यांचं लवकरच येईल. दुसऱ्या टप्प्यामध्ये जसं येईल तशी मी अपडेट देणार आहे. काही अडचण असेल कमेंटमध्ये विचारा. आता तुम्ही किती मार्क घेतले, कोणत्या ठिकाणी ग्राउंड झालं, कोणती कॅटेगरी, कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि लेखी परीक्षेची जास्तीत जास्त तयारी करा. आणि लेखी तुमची जवळपास मार्च एंडिंग ते एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुमची या ठिकाणी लेखी परीक्षा होणार आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त तयारी करा. तर सर्वांना ग्राउंडसाठी शुभेच्छा. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढची माहिती बघू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.